कथेचं नाव आहे पहिलं तरी नेशील भाग 3. उभारू शकत नाही. नितीशला तिचं बोलणं ऐकून हसायला येतं. मॅडम, ऑलरेडी कंपनी उभारली गेली आहे. आज बिल्डिंगचं उद्घाटनही आहे. दिसत नाही वाटतं? तो डोळ्यावरचा काळा गॉगल काढा म्हणजे कळेल. तो कुस्तीतपणे बोलतो. तुमच्याशी कोणी बोलत आहे का? की लहानपणापासूनची दुसऱ्यांच्या गोष्टीत नाक खुपसायची सवय अजून गेली नाही? ती हसत आपल्या शेजारच्या मैत्रिणीला टाळी देत म्हणते. तसा तिचा अख्खा ग्रुप हसत असतो त्याच्यावर. भैयासाहेबही, तुझा नाही निभाव लागणार इथं, असा मनात म्हणत नकारात मान हलवत हलकं हसत तिथून निघून जातो. कावेरी, सन्नीबाई आता तिच्या बाईकजवळ गेला. डोक्यात जाऊ नकोस हा. बाप्पाच्या आगमनाची तयारी झाली आहे. त्यामुळे तुझा जो हा 4 लोकांचा घेऊन आलेला मोडका मोर्चा आहे ना, तो जा आपल्या वाड्यावर घेऊन. इथं उगाच तुझा राडा करू नकोस. जवळजवळ दम देतच बोलतो. सन्नी का फन्नी, मी काय तुला सांगून नाही आले की ना तुझ्यावर मोर्चा घेऊन आले आहे. हा कारखाना आम्ही इथे चालूच देणार नाही. म्हणजे नाही. गावात दारूबंदी असूनही तुम्ही मोठी लोक त्यांचे कारखाने काढूच कसे शकता? ती बाईकवरून उतरत त्याला जाब विचारत बोलते. ते ऐकून त्यालाही शॉक बसतो की काकांनी आपल्या वाईनची फॅक्टरी टाकली आहे. कारण त्याला कोणी येतानाही इकडे सांगत नव्हतं. इग्नोर करत होते त्याचा हा प्रश्न. अगदी भैयासाहेबही. हे रिझन आहे तर मला न सांगायचं, तो मनाशीच बोलतो आणि तिच्याजवळ जातो. तो असा जवळ येतो ते पाहून ती जरा दचकते, पण तो तिला हातानेच रिलॅक्स म्हणून सांगतो. तशी ती मागे हटते आणि तो काय करत आहे हे पाहायला लागतो. तो मात्र निवांत तिच्या एका मैत्रिणीच्या हातातला बोर्ड आपल्या हातात घेतो. नाही चलेगी, नाही जलेगी, वाईनची फॅक्टरी गावात नाही चालणार, जोराने म्हणत तिच्या मोर्चात सामील होतो. सगळेच त्याच्या त्या कृत्याने हैराण होतात, पण तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो आणि तीही आता त्याच्या आवाजात आपला आवाज मिसळते. तसं तिच्या साथीदारांनाही जोश येते व ते सगळे फॅक्टरीच्या गेटवरच येऊन उभे राहतात. असे की आतल्या एकालाही बाहेर येता कामा नये आणि बाहेरच्याला आता आत जाता येऊ नये. हा काय गोंधळ चालवलाय भैयासाहेब? कोणाची हिंमत झाली शेजाऱ्यांच्या विरोध जायची? सन्नीबाईच्या मासाहेब उद्घाटन करून आतली फॅक्टरीची व्यवस्था पाहायला गेलेले असतात की आवाज त्यांच्या कानावर येतो. आत आलेल्या भैयासाहेबांना शेवटी त्या विचारतातच. ते काकीसाहेब, त्या कावेरी पाटील काही गावकऱ्यांना घेऊन. भैयासाहेब काकासाहेबांकडे एकदा तर एकदा मासाहेबांकडे पाहत बोलतो. तशा त्या परत गेटकडे जायला लागतात. काकीसाहेब, डोंट वरी, नितीश आहे बाहेर, तो करेल हँडल. तिच्या मागे जात भैयासाहेब बोलतो. काकासाहेब या दोघांमागे जातात, कपाळाचा घाम पुसतच. नितीश आहे म्हणूनच जास्त काळजी आहे. आता तर आम्हाला त्यात लक्ष घालायलाच लागेल. आणि त्या कावेरींना मी नंतर पाहते. त्या बडबड करत झपाझप चालत होत्या. इकडे मात्र त्यांचा मोर्चा चांगलाच पेटला होता. आता मात्र खुद्द महासाहेबांना पाहून तर नितीशला अजूनच चेव आला होता. हे सर्व काय आहे? त्या कावेरीकडे रागाने पाहत बोलतात. नाही चलेगी, नाही चलेगी, शेलारगिरी नाही चलेगी. कावेरी मात्र महासाहेबांना इग्नोर करून अजून जोरात घोषणा द्यायला लागते. आणि नितीशही. भैयासाहेब तर नितीशला त्या मोर्चात पाहून डोक्यावरच हात मारून घेतो. नितीशराव, आम्ही विचारले की हे सगळं काय चाललंय? महासाहेब आपला आवाज अजून वाढवतात, पण या दोघांचं एक नाही दोन. ते घोषणा काही बंद करायचं थांबत नाहीत. रावसाहेब, आवरा आपल्या मुलीला. शेजारी काही फाईल घेऊन उभ्या असलेल्या एका 55 वर्षाच्या सफारी घातलेल्या व्यक्तीला पाहून महासाहेब बोलतात. तसे ते हो बाईसाहेब म्हणत मोर्चा पुढे जातात. तरी यांच्या घोषणा काही अजून बंद झाल्या नव्हत्या. महासाहेब रावसाहेब मोर्चाजवळ जाताच त्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी विजयाची स्माईल येते. कारण त्यांचा आपल्या माणसांवर विश्वास होता. त्यांना वाटत होतं की काहीही झालं तरी हा मोर्चा आता इथेच थांबेल. पण त्या कुस्तीत हसत कावेरीला पाहत असतात. बघ तुझा हा फाजीलपणा तुझाच बाप कसा हाणून पाडतोय, असं मनात विचार करत त्या तिला पुन्हा जेवू लागतात. नितीश व कावेरी हे सर्व पाहत असतात, पण तरीही त्यांच्यातला उत्साह काही कमी झाला नव्हता. नाही चलेगी, नाही चलेगी, वाईनची फॅक्टरी गावात नाही चालणार म्हणत रावसाहेबच त्या मोर्चात नारेबाजी करायला लागतात. तेव्हा मात्र जमलेले गावकरी व नितीशही थक्क होतात. भैयासाहेब हे काय आहे या आविर्भावात आश्चर्याने त्याच्या काकीसाहेबांकडे व रावसाहेबांकडे पाहायला लागतात.
आता त्या मोर्चाला चांगलेच उधाण आले होते. ज्यांचा याला विरोध असतो ते तर सर्व गावकरी आता मोर्चात सहभागी झालेला असतो. अख्खं गाव म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शेवटी वैतागून मासाहेब काकासाहेबच निघून जातात. बाकीचे घरचे आधीच गेले होते. उद्घाटन होताच. मासाहेब गाडीत बसेपर्यंत नितीश गालात हसत त्यांच्या मागे मागे नारेबाजी करत जात होता. नितीश, बास झाला आता. भैयासाहेब त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलतात. भैयासाहेब, आता तर खरी सुरुवात झाली आहे. आता हा वाईनची फॅक्टरी पडल्याशिवाय माघार नाही. तो भैयासाहेबांकडे पाहत हसत म्हणतो. काय गावकरेवाले, पाडणार नाही वाईन फॅक्टरी? तो त्याच्या मागे असलेल्या कावेरी, रावसाहेब व समस्त गावकऱ्यांना पाहत बोलतो. हो, तसे गावकरी जोरात ओरडतात. माझी इच्छा नव्हती रे ही फॅक्टरी व्हावी म्हणून, पण काकीसाहेबांना कोण अडवणार? भैयासाहेब मनातल्या मनात म्हणतात. कर, जे करायचं आहे ते कर. जे करायचं आहे ते कर. माझा सपोर्ट आहे तुला. उघडपणे नाही देता आला तरी कायम लक्षात ठेव, तुझा हा भैयासाहेब कायम तुझ्यासोबत आहे. भैयासाहेब एवढे बोलून आपल्या गाडीत बसतात. तर पुढे काय करायचं हे डिस्कस करण्यासाठी नितीश रावसाहेबांकडे जातो. बस, देवाजवळ एकच मागणं आहे. गेल्या 3 वर्षापासून जी तुझ्यात व काकीसाहेबांच्यात फूट पडली आहे त्याचं या प्रकरणामुळे दरीत निर्माण होऊ नये. भैयासाहेब समोर उभे असलेल्या नितीशकडे पाहत बोलतात आणि गाडी काढून परत आपल्या शेजारवाड्याकडे जातात. आता करून घेऊयात आपल्या हिरोईनची ओळख. आत्तापर्यंत लक्षात आलंच असेल की ती कोण आहे ते. आपली हिरोईन म्हणजेच कावेरी पाटील, वय वर्ष 22. रावसाहेब पाटील, गावातला सोकोड असलेल्या प्रतिष्ठित शेलार घराण्याचे नोकरदार. रावसाहेबांच्या पूर्वीपासूनच्या पिढ्या शेलार यांच्याच घरी नोकराची नोकरी करत होते. त्यांच्याच उत्पन्नावर त्यांचा उदरनिर्वाह होत होता. पिढ्यानपिढ्या असं म्हटलं तरी हरकत नाही. अण्णासाहेब शेलार, नितीशचे आजोबा, जोपर्यंत होते तोपर्यंत गावाला चिंता नव्हती. पण जसा गावचा कारभार मासाहेबांकडे गेल्या 2 वर्षापासून आला होता तसे गावकरी साध्या अन्नापासून आपल्या गरजेच्या वस्तूंपर्यंत त्रासून गेले होते. कावेरीला याचाच राग जास्त होता आणि म्हणून ती त्यांच्या विरोधात उभी होती. आधी ती एकटीच त्या बाईला लढा देत होती, पण तिचा आत्मविश्वास, हौसला पाहून हळूहळू कॉलेजच्या तिच्या मैत्रिणीही तिला साथ देत होत्या. अजून एक रिझन होतं ज्यामुळे कावेरी या शेलार विरोधात उभी होती, जे पूर्ण गावाला माहीत होतं. त्या कारणामुळे तर अख्खा गाव मासाहेबांवर भडकला होता. रावसाहेब पाटील ही शेलारांची शेती पाहायचे व त्यातूनच आपला उदरनिर्वाह करत होते. कावेरीची आई ती 10 वर्षाची लहान असतानाच त्यांना परक करून गेली होती. कावेरीला एक बहीण होती, सोनाली. सोनाली कावेरीपेक्षा 5 वर्षांनी मोठी होती. आईने मरताना तिच्याकडून वचन घेतलं होतं की काही झालं तरी काऊला एकटं पाडू नकोस. नेहमी तिला आईचं प्रेम देत राहा. सोनालीनेही तिला आपल्या लहान मुलीप्रमाणे सांभाळलं होतं. आई गेल्यानंतरही काही दिवसातच सोनालीने आपलं घर सावरलं होतं. रावसाहेबांनी आपल्या बायकोच्या पश्चात दारू घ्यायला सुरुवात केली होती. आधी महिन्यातून घेणारे रावसाहेब आता रोज घेऊन घरी येत होते, पण तरी सोनाली आपल्या वडिलांना सांभाळत होते. शेलारांची शेती ती कसायला लागली होती. वय वर्ष तेव्हा 15-16 होतं सोनालीचं. 10वीची परीक्षा द्यायची होती, पण आईच्या अशा अचानक जाण्याने तिने शाळा अर्थातच सोडली होती. पण बहिणीने शिकावी म्हणून ती कष्ट उपसत होती. तिचे ते कष्ट पाहून रावसाहेब एकदा ढसाढसा रडले आपल्या दोन्ही लहान पोरींसमोर आणि तिथे शपथ घेतली की ते दारूला स्पर्श करणार नाहीत. आणि तेव्हापासून गेल्या 3 वर्षापर्यंत हा आईचा संसार सोनालीने जिद्दीने करत होती. सगळं काही सुखासुखी चाललं असेल तर समजून जावं की नियती पुढे मोठा आराखडा तयार करतच आहे, ज्यात एकतर कष्ट व दुःखही असणार. आणि तसंच झालं. पाटील यांच्या घरात शोककळा पसरली. 3 वर्षापूर्वी की ज्यांचे चटके अजूनही रावसाहेब व कावेरी सोसत होते. असं काय घडलं असेल कावेरी व तिच्या कुटुंबावर जाणून घेण्यासाठी ऐकत राहा पहिलं तेरी नेशील. भाग आवडत असेल तर कमेंट्स, लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.